मित्रांनो, लाडकी बहीण योजनेप्रमाणेच केंद्र सरकारतर्फे महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्याला दरमहा ₹7,000 हे डी-बी-टीच्या माध्यमातून वितरित होणार आहे. तर या योजनेसाठी अर्ज कसा करायचा, कुठे करायचा, कोणत्या महिला यासाठी पात्र असणार आहे, त्याचबरोबर वयाची अट असणार आहे का, शिक्षणाची अट असणार आहे का, अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुमच्या यूट्यूबच्या नोटिफिकेशन बॉक्समध्ये तुम्हाला सर्वात अगोदर मिळून जातील. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सूर्यधर, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या अत्यंत भरघोस यशानंतर केंद्र सरकारतर्फे राज्यात सखी योजना सुरू करण्यात आलेली आहे. 9 डिसेंबरला या योजनेला सुरुवात झालेली आहे. तर या योजनेअंतर्गत कोणत्या महिला पात्र असणार आहेत त्याविषयीची सविस्तर माहिती आपण पुढे बघूया. त्या अगोदर या योजनेविषयी थोडीफार माहिती घेऊया. तर या योजनेअंतर्गत महिलांना स्वतःच्या कमाईसाठी म्हणजे स्वतःचं कमावणं यासाठी ₹7,000 महिना मिळणार आहे. तर त्यासाठी करावे काय लागणार आहे? तर मित्रांनो, या योजनेसाठी महिलांची वयाची अट काय असणार आहे ते सर्वात अगोदर हा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे महिलांची वयाची अट काय असणार आहे. कारण तुम्हाला हा व्हिडिओ कंटिन्यू बघायचा का नाही हे लक्षात येऊन जाईल. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या योजनेच्या महिलांची अट असणार आहे, वयाची अट असणार आहे, त्यामध्ये 18 वर्षे पूर्ण असावी लागणार आहे. म्हणजे 18 वर्षाच्या कमी असलेल्या महिलांना यामध्ये म्हणजे मुलींना यामध्ये जॉईन होता येणार नाही, अर्ज भरता येणार नाही. सर्वात पहिला प्रश्न क्लिअर झालेला आहे. 18 वर्षे पूर्ण लागणार आहेत तुम्हाला. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आता येणार आहे की या योजनेसाठी शिक्षणाची अट काय असणार आहे. आता काही महिलांना प्रश्न पडलेला असेल की बाबा आम्ही तर 7वी शिकलेले आहेत, आम्ही तर 8वी शिकलेले आहेत, आम्ही तर 4थी 3री शिकलेले आहेत. मग लाडकी बहीण योजनेप्रमाणेच जसं लाडकी बहिणीला शिक्षणाची अट नव्हती त्याप्रमाणेच मग आम्हाला देखील शिक्षणाची अट या योजनेसाठी लागणार आहे का, असे प्रश्न काही महिलांच्या डोक्यामध्ये मनामध्ये पडले असतील. तर सर्वात अगोदर त्या महिलांसाठी सांगतो, तुम्हाला यानंतरचा व्हिडिओ बघण्याचं काम नाही, कारण की या योजनेसाठी शिक्षणाची अट असणार आहे 10वी पास. हो, तुम्हाला 10वी पास असणं आवश्यक आहे, अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही जर 10वी पास महिला मुलगी असाल आणि तुमचं वय हे 18 वर्ष कंप्लीट असेल तर तुम्हाला या योजनेसाठी पात्र ठरवण्यात येईल. आता या योजनेच्या माध्यमातून नेमका लाभ कसा आणि कोणाला मिळणार ते बघूया सर्वात अगोदर. म्हणजे याच्यासाठी काय फॉर्मच भरायचा की काही काम वगैरे करावे लागणार हे अगोदर प्रश्न क्लिअर करून घेऊया. तर या योजनेच्या माध्यमातून महिलांना 3 वर्ष प्रशिक्षण दिलेलं आहे. म्हणजे 3 वर्ष, जवळपास 3 वर्ष. आता काही पाठीमागे योजना दूत, लाडकी बहीण, त्यानंतर लाडका भाऊ वगैरे अशी अर्ज भरण्यासाठी अशा योजना निघाल्या होत्या. तर लाडक्या भावांना शिक्षणाच्या अट दिल्या जाणार होते, परंतु त्यांना काम करावं लागणार होतं, ट्रेनिंग घ्यावी लागणार होती 6 महिन्याची. त्याचप्रमाणे मित्रांनो, लाडक्या बहिणीप्रमाणेच असं सरसकट पैसे हे ₹7,000 या बहिणींना मिळणार नाहीत, या महिलांना मिळणार नाही. तर त्यांना जवळपास 3 वर्षे ट्रेनिंग करावी लागणार आहे, प्रशिक्षण घ्यावं लागणार आहे. तर ट्रेनिंगमध्ये जोपर्यंत तुम्ही ट्रेनिंग करणार आहात 3 वर्ष, त्यामध्ये तुम्हाला ₹7,000 मिळणार आहेत. आता ते ₹7,000 कसे मिळणार? डी-बी-टीच्या माध्यमातून दर महिन्याला 3 वर्षाला ₹7,000 मिळणार की या मानधनात वाढ होणार आहे ती माहिती बघूया आता. तर याच्यामध्ये बघायचं झालं तर ₹7,000 हे महिन्याला महिलांना मिळणार आहेत. तर 3 वर्षांचा कालावधी संपल्यानंतर महिलांना जवळपास LIC एजंट म्हणून काम करता येईल. हे सुद्धा अत्यंत महत्त्वाची आणि अत्यंत लाभदायक गोष्ट आहे मित्रांनो. 3 वर्ष झाल्यानंतर तुम्हाला जॉबवरून काढण्यात येईल का? तुमची ट्रेनिंग संपल्यानंतर तुम्ही करायचं काय? असा प्रश्न पडलेला असेल काही महिलांच्या मनामध्ये. तर या महिलांना LICचा जवळपास एजंट म्हणून काम करता येणार आहे. आता काही जणांना प्रश्न पडलेला, मग एजंटच व्हायचं तर मग आम्ही असे पण एजंट होऊ शकतो? नाही, असे एजंट झाले तर तुम्हाला पॉलिसीसाठी फिरावे लागणार आहे. परंतु मित्रांनो, महिलांनो, तुम्ही जर या योजनेअंतर्गत जर फॉर्म भरला तर तुम्हाला ₹7,000 फिक्समध्ये मिळणार आहेत. ₹7,000 पेमेंट मिळणार आहे. तर पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलेल्या महिलांना विमा सखींना LICमध्ये डेव्हलपमेंट ऑफिसर या पदावर काम करण्याची संधी दिली जाईल. म्हणजे ही सुद्धा अतिशय आनंदाची गोष्ट आहे. तुम्ही 3 वर्षे ट्रेनिंग घेतल्यानंतर तुम्हाला जॉबवरून काढण्याचं काम नाही, किंवा तुम्हाला बाबा आम्हाला एजंट व्हायचंच नाही 3 वर्षानंतर, मग आम्ही करायचं काय? त्यामध्ये तुम्ही जर पदवी शिक्षण घेतलेलं असेल, तुम्ही जर ग्रॅज्युएट असाल तर तुम्हाला जवळपास LICच्या जे ऑफिसमध्ये अधिकारी असतात त्याप्रमाणे तुम्हाला LICमध्ये डेव्हलपमेंट ऑफिसर या पदावर घेण्यात येणार आहे, या पदावर काम करता येणार आहे.
आता तिथे प्रश्न पडलेला असेल की या पदावर आता पेमेंटसुद्धा चांगली असणार आहे, तुम्हाला डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून काम करता येणार, म्हणजे पेमेंटसुद्धा चांगली असणार आहे. घरबसल्या ही सुवर्णसंधी आलेली आहे. तर याच्यामध्ये पेमेंट किती मिळणार, आता जवळपास 3 वर्षच 7,000 रुपये मिळणार की काही एखाद्या वर्षानं 6 महिन्यानं वाढणार पेमेंट. तर बघायचं झालं तर या योजनेअंतर्गत महिलांना प्रत्येक महिन्याला स्टायपेंड म्हणून, म्हणजे तुम्हाला एक लाभ म्हणून 7,000 रुपये मिळणार आहे. तुम्हाला 7,000 रुपये मिळणार आहेत. नंतर 1 वर्षासाठी हे 7,000 रुपये मिळणार आहेत. त्यानंतर दुसऱ्या वर्षीचं काय मग आता, तर दुसऱ्या वर्षी सुद्धा 6,000 रुपये, म्हणजे 7,000 रुपये स्टार्टिंगला, नंतर दुसऱ्या वर्षी 6,000 रुपये, म्हणजे 1,000 रुपयाची कपात केली जाणार आहे तुमच्या पेमेंटमध्ये, स्टायपेंडमध्ये. त्यानंतर तिसऱ्या वर्षीची गोष्ट बघायची झाली, तिसरा वर्ष म्हणजे तुमचं शेवटचं वर्ष असणार आहे, 3rd इयर असल्यासारखं असणार आहे. तर याच्यामध्ये स्टायपेंडची ही रक्कम 5,000 रुपये, म्हणजे 2,000 रुपये परत एकदा कमी केले जातील, म्हणजे 5,000 रुपये ही तिसऱ्या वर्षी तुम्हाला मिळणार आहे पगार म्हणून. त्यानंतर या योजनेच्या पहिल्या टप्प्यात 35,000 महिलांना विमा एजंट म्हणून रोजगाराची संधी दिली जाईल. म्हणजे तुम्हाला जवळपास या योजनेअंतर्गत जवळपास 35,000, आता हे जिल्ह्यावाईज आहेत की स्टेट वाईज आहेत त्याचं अजून क्लिअरेशन झालं नाही, परंतु 35,000 महिलांना विमा एजंट म्हणून, म्हणजे ही आता एवढ्या महिलांना विमा एजंट म्हणून घ्यायचं म्हणल्यावर ती महिला तिची LIC टाकणार, ती महिला तिची LIC टाकणार, हे असंच होणार. तुझ्या पाहुण्यातले बघ, माझ्या पाहुण्यातले बघ, हे असंच होणार आहे. तरी एवढ्या महिलांना विमा एजंटमधून घेतल्यानंतर मग विमा काढायचा कोणाचा, असा प्रश्न पडलेला असेल काही महिलांना. आता हे खरा प्रश्न आहे मित्रांनो, कारण एवढ्या महिला विमा एजंट म्हटल्यावर अगोदरच LICचे भरपूर एजंट आहेत आपल्या भारतामध्ये, तर त्यातच ह्या महिलांची भर पडल्यावर, 35,000 महिलांची भर पडल्यावर मग LIC काढायची कुणाची नेमकं, हा प्रश्न सर्वांना पडला असेल. तर त्यानंतर बघायचं झालं मित्रांनो, तर जवळपास त्यानंतरच्या टप्प्यात आणखीन 50,000 महिलांना योजनेचा लाभ दिला जाईल. आता बघायचं झालं तर अगोदर स्टार्टिंगला 35,000 महिलांना याचा लाभ मिळणार आहे. 35,000 महिलांना विमा एजंट म्हणून कार्यरत करता येणार आहे. त्यानंतर बघायचं झालं तर जवळपास 50,000 महिलांना विमा एजंटचं काम मिळणार आहे. आता राहिला प्रश्न त्या ग्रॅज्युएट महिलांचा, त्यांना त्यांना जवळपास डेव्हलपमेंट अधिकारी म्हणून त्यांना घेण्यात येईल. परंतु 10वी पास महिलांना, आता प्रत्येकच महिला जर LIC एजंट म्हणून काम करत असेल तर सर्वात अगोदर 35,000 महिला, त्यानंतर 50,000 महिला, एवढ्या महिला जर महाराष्ट्र राज्यातून जवळपास काही जिल्ह्यातून म्हणा एवढ्या महिला एजंट झाल्याच्या नंतर बाकी जे ऑलरेडी एजंट आहेत त्यांचं काय, आणि नवीन एजंट आल्याच्या नंतर मग LIC काढायची कुणाची, असे अनेक प्रश्न सर्वांनाच पडलेले असतील. परंतु बघायचं झालं तर ही रोजगाराची एक संधी म्हणून दिलेली आहे महिलांसाठी, की बाबा तुम्ही घरबसल्या तुम्हाला ही रोजगाराची संधी मिळणार आहे. ट्रेनिंग असेल 2-3 तासाची वगैरे, तर हे ट्रेनिंगच्या दरम्यान तुम्हाला 7,000 रुपये सुद्धा रक्कम मिळणार आहे. आता ही योजना दूधसारखी आणि लाडक्या भाऊसारखी योजना दिसत आहे मित्रांनो, ज्याच्यामध्ये जवळपास आता काही शाळेवर घेतले, काही तहसील ऑफिसला घेतले, काही मुलं त्यांना जसं 10,000 रुपये पेमेंट दिली जात होती, त्याचप्रमाणे महिलांना घरबसल्या काय करता, तर तुम्ही एक विमा एजंट व्हा किंवा या जवळपास सखी योजनेमध्ये सहभाग घ्या आणि तुम्हाला रोजगाराची संधी आम्ही उपलब्ध करून, अशा या योजनेचा फायदा असणार आहे. तर या सखी योजनेची अशी होती माहिती मित्रांनो. तर याचा अर्ज कसा करायचा, कुठे करायचा, यासाठी मी पुढच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये माहिती देणार आहे. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून योजनेचा फॉर्म कसा भरायचा, कुठे भरायचा, त्याविषयीची सविस्तर माहिती तुमचा क्लिअर करून सांगणार आहे. तोपर्यंत व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब चॅनलला करून ठेवा. धन्यवाद.